आज आपल्यासोबत आहेत रिसेंटली मिस्टर महाराष्ट्र श्री झालेले, तसेच ऑल इंडिया नॅशनल क्लासिक गोवा इथे भरवण्यात आलेली, तिथे ज्यांनी किताब मिळवला आणि रिसेंटली झालेल्या परेश्रीचे मानकरी मिस्टर रोहन कदम ह्यांचं आज आमच्या चॅनलवर फिट प्राईस फॅमिलीमध्ये स्वागत आहे. वेलकम टू अवर चॅनल. थँक्यू. तसेच मला आमच्या सबस्क्रायबरला सांगण्यात आनंद होईल की सरांचं नुकतंच एक हार्नियाचं ऑपरेशन झालेलं, पण त्यांनी त्यात रेस्ट न करता कॉम्पिटिशन खेळायचं ठरवलं आणि त्यात त्यांनी लगातार 3 म्हणजे महाराष्ट्र श्री, ऑल इंडिया नॅशनल जे गोवा इथे भरवणार तिथले टायटल आणि काल झालेले परेश्रीचं टायटल मिळवलं. तर हे एक खरंच जिद्दीची बाब आहे. ह्यामध्ये त्यांनी एक इन्स्पिरेशन दिले ज्यातून खूप मोटिवेशन मिळू शकतं तुम्हाला. तर आज आपण ह्याच विषयावर म्हणजे त्यांनी रेस्ट न करता ते कशी मेहनत केली या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पण त्याआधी रोहन सरांकडूनच ऐकून घेऊया की त्यांची ही जर्नी स्टार्ट कशी झाली, कसं त्यांना मेन फिजिकमध्ये इंटरेस्ट आला आणि कशी त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली ते. हाय, मी रोहन कदम. मी चुनाभट्टी येथे राहतो आणि गेली 8-10 वर्ष मी ट्रेनरचा जॉब करतो आहे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. आणि मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये ट्रेनरचा जॉब करता करता मी IBBF फेडरेशनच्या सर्व कॉम्पिटिशन बघायला जायचो. आणि मला त्या टायमाला असं वाटायचं पण की चला एक टाईम तरी आपण त्या IBBFच्या स्टेजवरती आपल्याला कॉम्पीट करायचं आहे. पण कधी तेवढा फायनान्शियली प्रॉब्लेम होता म्हणून मी कधी खेळलो नाही त्या स्टेजला. पण जेव्हा मी चुनाभट्टीमध्ये माझी स्वतःची जिम चालू केली RK फिटनेस या नावाने, तेव्हा मला फायनान्शियली थोडा सपोर्ट आला. त्यामुळे मला कॉम्पिटिशन खेळू असं मला वाटलं. आणि त्याच वर्षी IBBFनी मेन फिजिक ही कॉम्पिटिशन फर्स्ट टाईम 2016 साली भरवली होती. आणि त्यासाठी मी भरपूर मेहनत घेतली की मी आता ही कॉम्पिटिशन खेळू शकतो मेन फिजिक, म्हणून मी त्यासाठी भरपूर तयारी केली. फॅमिली आणि जिमच्या सपोर्टमुळे मी 2016ला नवदीप मुंबईचा किताब विजेता झालो. त्यामुळे तिथून माझा मेन फिजिकचा खरा प्रवास सुरू झाला. त्यानंतर माझा पुढचा टार्गेट होता की सिनियर मुंबई श्री. आणि सिनियर मुंबई श्रीसाठी मला चांगलं मार्गदर्शन पाहिजे होतं. आता त्याच्यासाठी मी बघितलं की आतापर्यंत IBBFचे जेवढे मेडलिस्ट आहेत त्यामध्ये मनीष आडविलकर सरांची बहुतेक स्टुडंट आहेत. तर मला पण असं वाटलं की एक टाईम मनीष सरांना जाऊन भेटू. आणि मी नंतर मनीष सरांची जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज सिनियर मुंबई श्री, सिनियर महाराष्ट्र आणि ध्रुव क्लासिक ऑल इंडिया मी किताब विजेता झालेलो आहे. मग सर, जी आता तुम्ही रिसेंटली जी तुमची अचिव्हमेंट आहे, तर या अचिव्हमेंटपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं, तर ते एक आमच्या प्रेक्षकांना सांगा. अडथळे सांगायचे झाले तर आता तुम्हाला काय सांगू की बॉडी बिल्डिंग हा गेम असा आहे की पहिली गोष्ट फायनान्शियली प्रॉब्लेम येतो आणि हा प्रत्येक बॉडी बिल्डरला येतो. पण त्याहूनही मला आता 4 महिन्याआधी मला समजलं की मला हार्निया हा प्रॉब्लेम आहे. आणि मी डॉक्टरांना जाऊन भेटलो आणि त्यानंतर डॉक्टर मला बोलले की आता या ऑपरेशन नंतर तुला कमीत कमी 2 महिने तरी रेस्ट करायला लागेल. मग हार्नियाच्या ऑपरेशन नंतर त्यातून रिकव्हरी करून हे जे तुम्ही 3 किताब लगातार मिळवले, तर यासाठी जे मोटिवेशन होतं ते तुम्हाला कसं मिळालं? डॉक्टरांनी मला रेस्ट तर सांगितलेलीच की 2 महिने तू रेस्ट कर, पण त्याहूनही सांगितलं जर तुला चांगली रिकव्हरी पाहिजे असेल त्याच्यासाठी तुला डाईट चांगलं ठेवायला लागेल. तर मी त्यामुळे 2 महिने व्यवस्थित डाईट ठेवलेला होता. आणि मी डाईट चांगला ठेवल्यामुळे माझी रिकव्हरी पण चांगली झालेली. पण त्यामुळे त्याच्यानंतर माझी वाईफ आणि माझ्या भावांच्या सपोर्टमुळे मी कॉम्पिटिशन महाराष्ट्र श्री खेळू शकतो असा माझा आत्मविश्वास होता. आणि मी महाराष्ट्र श्रीसाठी पुन्हा तयारी चालू केली. केलेल्या मेहनतीमुळे मी आता महाराष्ट्र श्रीचा मानकरी झालेलो आहे. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी ध्रुव क्लासिक गोव्याला ऑल इंडिया कॉम्पिटिशन होती, तिथेही मी किताब विजेता झालेलो होतो. आणि आता रिसेंटली झालेल्या परेश्रीचा ही मी मान पटकावलेला आहे. अशा प्रकारे मी हार्नियावरती मात करून हे 3 किताब मिळवले. तर अशा प्रकारे मिस्टर रोहन सरांनी त्यांच्या हार्नियावर मात करून इतक्या साऱ्या अचिव्हमेंट मिळवल्या. हे एक खरंच जिद्दीचं एक मोटिवेशनचं एक चांगलं एक्झाम्पल आहे. यातून तुम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळेल. आणि सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ही माझी जर्नी तुमच्या चॅनलद्वारे लोकांसमोर पोहोचवत आहे त्याच्यासाठी तुम्हाला पण धन्यवाद. थँक्यू सो मच. माझी अशी आशा आहे की रोहन सरांच्या या खडतर प्रवासातून तुम्हाला प्रॉब्लेम्सवर मात करून आपले गोल कसे अचीव्ह करायचे याबद्दल एक एक्झाम्पल मिळालं असेल. आम्ही तुम्हाला पुढे मोटिवेट करण्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहू. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.